Hello and good morning, dear students. Now we are taking problems on chapter number 3, which is fluid mechanics. I already written problems over here, so we are solving one by one problem. So, first of all, first problem, solution of first problem. So, first problem is that what is the pressure on swimmer 11 meter below surface of lake? Given atmospheric pressure 1.013 into 10 raised to 5 Newton per meter square and density of water which is 1000 kg per meter cube. Now for this problem, first of all we have to write given. सो इन दिस प्रॉब्लेम आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे की स्विमर आहे जो पाण्यामध्ये 11 मीटर बिलो सरफेस ऑफ लेक, जो लेकचा सरफेस असेल त्याच्या 11 मीटर खाली आहे, पाण्यामध्ये स्विम करतोय, तर त्याच्यावर किती प्रेशर असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिलेलं आहे आपल्याला. सो गिवन इज फर्स्ट ऑफ ऑल हाईट विच इज हाऊ मच 11 मीटर, 11 मीटर खाली आहे पाण्याच्या, ते दिलेलं आहे आपल्याला. त्याच्यानंतर ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिलेलं आहे जे किती आहे 1.013 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. एम के एस युनिटमध्ये डेन्सिटी ऑफ वॉटर दिलेली आहे 10⁵ kg per meter cube. Okay, and we have to find out pressure. Now here we have to apply formula. काय फॉर्म्युला अप्लाय करणार? सपोज दिस इज लेक, हा लेक असेल आणि 11 मीटर खाली असेल तो, तर इथं असणारं प्रेशर, इथं आपल्याला माहिती आहे सरफेसच्या इथं काय असणार आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो प्रेशर पी इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस हे प्रेशर प्लस वॉटरचं असणारं प्रेशर, जे कसं फाइंड आउट करू शकतो आपण रो जी इंटू एच. ओके, एच म्हणजे काय की पाण्यापासूनची त्याची हाईट. ह्या इक्वेशन मध्ये जसा एच इन्क्रीज होत जाईल तसं प्रेशर काय होत जाणार, इन्क्रीज होणार आहे. म्हणजे कोणतेही पाणी असेल त्याच्यामध्ये जसं आपण खाली 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 जाणार तसं प्रेशर काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. ह्या फॉर्म्युल्याने आपल्याला ते फाइंड आउट करता येईल. नाव दिस इज इक्वल टू, आता गिवन व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आपल्याला. ॲटमॉस्फेरिक प्रेशर दिलेलं आहे 1.013 10⁵ प्लस सगळ्या एम केसमध्ये आहेत. रो किती आहे 10⁵ जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 आणि एच किती आहे 11. सो दिस इज इक्वल टू, आता तुम्हाला हे मल्टिप्लिकेशन करावं लागेल. हे मल्टिप्लिकेशन केल्यावर ते याच्यामध्ये ॲड करायचं. सो यू विल गेट आन्सर लाईक दिस. कॅल्क्युलेटरवर करा घरी, सायंटिफिक 2.091 10⁵ Newton per meter square. So this much is the pressure on the swimmer. So with this we finish problem number 1. Now we are moving to problem number 2. Problem number 2 is written over here. What is problem number 2? Water flowing in a horizontal pipe has speed of 20 centimeter per second at one end point and 15 centimeter per second at another end point. Find pressure drop between these 2 points. So given density of water as 1 gram per centimeter cube. हे सगळं CGS मध्ये दिलेलं आहे आपल्याला. पाईप असेल, हॉरिझॉन्टल पाईप आहे, 2 पॉइंट आहेत, एंड पॉइंट आणि फिनिश पॉइंट. इथं आणि इथं आपल्याला व्हेलॉसिटी आहे V1, इथं दिलेली व्हेलॉसिटी V2. इथं असेल प्रेशर P1, इथं असणार आहे प्रेशर P2. आपल्याला काय करायचंय, P1 मायनस P2 फाइंड आउट करायचंय. आपल्याला माहिती आहे इकडं प्रेशर जास्त असेल आणि इकडं प्रेशर कमी असेल, मग हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे पाणी काय होत असतं, फ्लो होत असतं. मग गिवन V1
व्हेलॉसिटी किती दिलेली आहे आपल्याला 20 सेंटीमीटर पर सेकंड ॲट वन एंड अँड V2 किती दिलेली आहे आपल्याला 15 सेंटीमीटर पर सेकंड ॲट अनदर एंड. And we have to find out pressure drop, which is P1 minus P2. हा प्रेशर ड्रॉप आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. नाउ फॉर दिस we have to use Bernoulli's equation. आता बर्नॉलीज इक्वेशन काय आपल्याला माहिती आहे P प्लस 1/2 रो V स्क्वेअर प्लस रो GH इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला बर्नॉलीज इक्वेशन कुठे अप्लाय करायचंय स्टार्टिंग आणि एंडला. मग सुरुवातीला स्टार्टिंग पॉइंटला प्रेशर काय आहे P1 प्लस 1/2 रो तिथं असणारी वेलॉसिटी आहे V1 स्क्वेअर प्लस रो G इंटू H. H म्हणजे काय की सरफेस पासून त्याची हाईट अर्थच्या सरफेस पासून. मग ह्याची हाईट किती आहे सरफेस पासून समजा H घेतली आपण. दिस इज इक्वल टू राईट हँड साईडला काय आता हे कॉन्स्टंट राहतं म्हणजे इथं असणारं प्रेशर P2 प्लस 1/2 रो V2 स्क्वेअर जी इथली वेलॉसिटी आहे प्लस रो GH. हा हॉरिझॉन्टल पाईप आहे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळे हे दोन्ही काय असणार आहे फॅक्टर सेम असणार आहे. H म्हणजे काय आहे अर्थच्या सरफेस पासूनची हाईट. सो दिस फॅक्टर विल गेट कॅन्सल. ह्याच्यावरून आपल्याला इक्वेशन काय येईल P1 मायनस P2 इज इक्वल टू P1 मायनस P2 इज इक्वल टू राईट हँड साईडला काय होईल की 1/2 रो ओके हे जी टर्म आहे ही राईट हँड साईडला जाईल इथे येईल V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. ओके और हे जर फ्लिप केलं आपण P2 मायनस P1 प्रेशर ड्रॉप काढण्यासाठी तर इथं काय येईल हे फ्लिप केलं इथं निगेटिव्ह साईन आलं इकडं पण निगेटिव्ह साईन आलं तर दोन्ही काय होईल कॉम्पन्सेट होऊन जातील. म्हणजे इथे काय येईल 1/2 रो V1 स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर. आता युजिंग गिवन व्हॅल्यूज 1/2 सगळं CGS मध्ये त्याच्यामुळे डेन्सिटी पण आपण CGS मध्ये घेणार आहे GA1 मल्टिप्लाय बाय V1 स्क्वेअर. V1 किती आहे 20 स्क्वेअर मायनस V2 किती आहे 15 स्क्वेअर इज इक्वल टू हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 1/2 म्हणजे 0.5 20 स्क्वेअर मायनस 15 स्क्वेअर याचं सबस्ट्रॅक्शन करून त्याला डिवाइडेड बाय 2 केलं तर तुम्हाला आन्सर येईल 87.5. हे जे तुमचं आन्सर आहे हे कशामध्ये असणार आहे डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर कारण सगळं आपण CGS मध्ये घेतलेलं आहे. MKS मध्ये काय असेल न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तेच जर आपण CGS मध्ये कन्वर्ट केलं तर न्यूटनचं काय होईल डाइन आणि मीटरचं काय होईल सेंटीमीटर. सो डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. विथ दिस वी फिनिश प्रॉब्लेम नंबर 2. आता आपण प्रॉब्लेम नंबर 3 सॉल्व करणार आहे. What is problem number 3? Two horizontal pipes of diameter 40 centimeter and 60 centimeter are joined together. ओके दोन पाईप आहेत एकाचा डायमीटर 40 सेंटीमीटर एकाचा आहे 60 सेंटीमीटर हे काय केले आपण जॉईन केलेले आहेत. द स्पीड अँड प्रेशर ऑफ वॉटर फ्लोईंग इन फर्स्ट पाईप आर 9 मीटर पर सेकंड and 2 into 10 raised to 4 Newton per meter square. Calculate these quantities in the second pipe. Given density of water is 10 raised to 3 kg per meter cube and these are the answers that we expected. आता हे सगळं आपल्याला MKS मध्ये दिलेलं आहे. ओके आधी सगळ्यात आधी प्रॉब्लेम समजून घेऊ आपण. दोन हॉरिझॉन्टल पाईप एकमेकांना जॉईन केलेले आहेत. ओके हा आहे फर्स्ट पाईप हा आहे सेकंड पाईप. आता इथं आपल्याला काय काय दिलेलं आहे डायमीटर दिलेलं आहे पहिल्याचा आणि दुसऱ्याचा.
So given diameter D1 of first pipe is 40 centimeter and diameter D2 of second pipe which is 60 centimeter. Okay. नेक्स्ट अजून काय दिलेलं आहे आपल्याला द स्पीड अँड प्रेशर ऑफ वॉटर फ्लोईंग इन फर्स्ट पाईप. हा जो पहिला पाईप आहे इथलं स्पीड असेल V1 आणि प्रेशर असेल P1 ते दिलेलं आहे. सो V1 इज इक्वल टू स्पीड किती दिलेलं आहे आपल्याला 9 मीटर पर सेकंड अँड प्रेशर P1 दिलेलं आहे किती आहे 2 इंटू 10⁻⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो कॅल्क्युलेट दीज क्वांटिटीज इन द सेकंड पाईप. दुसऱ्या पाईपमध्ये व्हेलॉसिटी आणि प्रेशर आपल्याला फाइंड आउट करायचं जे इथं असेल. ओके. आता परत हा हॉरिझॉन्टल आहे दोन्ही पण त्याच्यामुळं अर्थच्या सरफेस पासून दोघांची हाईट काय असणार आहे सेम. त्याच्यामुळं जो आपला रो जी एच आणि रो जी एच चा फॅक्टर आहे तो काय होईल सेम राहील. आता सगळ्या क्वांटिटीज एम के एस मध्ये करूया. हे 40 सेंटीमीटर आहे याच्यावरून रेडियस काढता येईल आपल्याला पहिल्या पाईपची जी काय असणार आहे 20 सेंटीमीटर. मग 20 इंटू 10⁻⁻² मीटर. सिमिलरली दुसऱ्या पाईपसाठी एम के एस मध्ये कन्वर्ट केली 60 आहे तर रेडियस किती येईल 30 आणि मीटर मध्ये केलं तर 30 इंटू 10⁻² मीटर. नाव हे कसं फाइंड आउट करू शकतो आपण. सो युझिंग बर्नॉलीज इक्वेशन. आता हे दोन्ही काढायचे आपल्याला प्रेशर आणि वेलॉसिटी. जर आपण बर्नॉलीज इक्वेशन डायरेक्ट यूज केलं दोन्ही पाईपसाठी तर काय करता येईल इथं असणारं प्रेशर जे काय आपल्याला माहिती आहे बर्नॉलीज इक्वेशन काय आहे पी प्लस 1/2 रो व्ही स्क्वेअर प्लस रो जी एच इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता आपण हे इक्वेशन कुठे अप्लाय करणार आहे इथं आणि इथं. मग इथं असणारे प्रेशर काय असणार आहे P1 प्लस 1/2 रो तिथं असणारी वेलॉसिटी असेल V1 प्लस रो जी एच इज इक्वल टू इथं असणारे प्रेशर आहे P2 प्लस 1/2 रो V2 प्लस रो जी एच. आता रो जी एच याच्यामधला हा जो एच आहे हा काय असणार आहे अर्थच्या सरफेस पासूनची हाईट पण जे काय दोघांची सेम त्याच्यामुळं हा फॅक्टर दोघांसाठी काय होईल कॅन्सल होईल. मग ह्या इक्वेशन वरून आपल्याला P2 फाइंड आउट करता येईल. मग P2 काय असणार आहे P2 P1 प्लस 1/2 रो हे P1 इथंच राहील 1/2 रो ही टर्म इकडे येईल लेफ्ट हँड साईडला. मग इथं काय होईल 1/2 रो V1 स्क्वेअर मायनस 1/2 रो V2 स्क्वेअर. दोघातून 1/2 रो कॉमन काढला आपण तर काय येईल V1 स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर. याला म्हणा इक्वेशन 1. पण ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला दिलं काय काय P1 दिलेलं आहे डेन्सिटी दिलेली आहे. ओके इथं लिहायची राहिली आपली. सो डेन्सिटी ऑफ वॉटर 10⁻³ kg पर मीटर क्यूब एम के एस मध्ये. V1 दिलेलं आहे पण आपल्याला V2 दिलेलं आहे का नाही. आधी आपल्याला V2 म्हणजे सेकंड पाईप मधली वेलॉसिटी फाइंड आउट करावं लागेल आणि नंतर ह्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करता येईल. मग V2 कसं फाइंड आउट करणार आपण तर युझिंग इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. आपल्याला माहिती आहे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय आहे क्यू रेट ऑफ फ्लो विच इज प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी इज कॉन्स्टंट. ओके क्यू म्हणजे फ्लो रेट असतो जो काय असतो एरिया मल्टिप्लाय बाय वेलॉसिटी. एरिया कशाचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. मग आता हे इक्वेशन आपण इथं अप्लाय केलं तर इथं असणारा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इथं असणारा जो काय असणार आहे पाय इंटू R1 स्क्वेअर. कारण आपल्याला माहिती आहे हा जो पाईप आहे याचा क्रॉस सेक्शन घेतला तर ते काय सर्कल आणि सर्कलचा एरिया काय असतो पाय इंटू रेडियस स्क्वेअर मल्टिप्लाय बाय तिथं असणारी वेलॉसिटी V1 इज इक्वल टू इथं असणारा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जो असणार आहे पाय R2 स्क्वेअर दुसऱ्या पाईपसाठी. ओके कारण दुसऱ्या पाईपची रेडियस दिलेली आहे आपल्याला पाय R2 स्क्वेअर आणि तिथं असणारी वेलॉसिटी असणार आहे V2. या दोन्ही इक्वेशन मधून पाय कॅन्सल होईल आणि वेलॉसिटी V2 फाइंड आउट करता येईल आपल्याला. V2 काय असणार आहे V1 मल्टिप्लाय बाय R1 डिवायडेड बाय R2. हा R2 लेफ्ट हँड साईडला घेतलं तर आपण
सो R1 डिवायडेड बाय R2 स्क्वेअर इंटू V1. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण. सो V2 इज इक्वल टू R1 डिवायडेड बाय R2. R1 किती आहे आपला 20 इंटू 10⁻⁻² डिवायडेड बाय R2 किती आहे 30 इंटू 10⁻⁻², याचा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय V1, आणि V1 किती आहे 9. सो दिस इज इक्वल टू 10⁻², 10⁻² हे जाईल. ओके, आणि 20 डिवायडेड बाय 30 हे जर केलं तुम्ही 0 0 जाईल, म्हणजे 2/3 स्क्वेअर. हे काय आलं मग, याचा जर स्क्वेअर केला 2 चा स्क्वेअर येईल 4 आणि 3 चा स्क्वेअर येईल 9. दिस 9 9 विल गेट कॅन्सल अँड इथं राहील 4 मीटर पर सेकंड. म्हणजे दुसऱ्या पाईपमध्ये वॉटरची वेलॉसिटी किती असणार आहे 4 मीटर पर सेकंड. मग आता हे आपल्याला V2 भेटलेलं आहे. सो वी कॅन यूज ऑल दिस इन इक्वेशन नंबर 1. So using in equation 1 we will get P2 is equal to P2 म्हणजे काय, प्रेशर इन द सेकंड पाईप इज इक्वल टू P1. P1 किती दिलेलं आहे आपल्याला गिवन मध्ये 2 इंटू 10⁻⁴. एम केस मध्ये सगळे एम केस मध्ये घ्यावं लागेल आपल्याला, प्लस 1/2 रो डेन्सिटी ऑफ वॉटर आहे 10⁻3. ओके, मल्टिप्लाय बाय V1 स्क्वेअर. V1 किती दिलेलं आहे आपल्याला, वेलॉसिटी किती आहे 9. सो 9 स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर हा किती आहे 4 स्क्वेअर. नाव दिस इज इक्वल टू, आता हे तुम्हाला सोडवावं लागेल 81 मायनस 16 आणि त्याला मल्टिप्लाय बाय 500. 10⁻³ म्हणजे 1000, त्याला डिवायडेड बाय 2 केलं तर 500 होईल. सो 500 मल्टिप्लाय बाय दिस, आणि येणारी क्वांटिटी याच्यामध्ये ऍड करा. ठीक आहे, कॅल्क्युलेटरवर करा ते. यू विल गेट आन्सर लाईक दिस 5.25 10⁻⁴ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. So with this we finish problem number 3. Now we are solving problem number 4. Problem number 4 okay, a pipe of varying diameter is used to lift water 7 meter. The area of cross section at the base is 125 centimeter square and pressure here is 2.5 10⁻⁵ Newton per meter square, full stop. The area of cross section at the top is 25 centimeter square. The rate of flow of water is 3 into 10⁻² meter cube per second. Calculate pressure of water at the top, neglecting energy losses. Okay, we know that density of water is 10⁻³ kg per meter cube. सो इन दिस प्रॉब्लेम, हा जो प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, आता व्हर्टिकल पाईप आहे. ठीक आहे, ज्याचा आपल्याला काय करायचंय, पंप यूज केलेला आहे आपण इकडून इकडं वॉटर लिफ्ट करण्यासाठी, खालून वर नेण्यासाठी. आता ही जी हाईट आहे, ही हाईट दिलेली आपल्याला किती आहे 7 मीटर. ओके, आता टॉप आणि बॉटम. सुरुवातीला बॉटम जो आहे त्याचा काय दिलेलं आहे आपल्याला, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, त्याला आपण म्हणूया A1, आणि इथला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल A2. प्रेशर दिलेलं आहे इथलं आपल्याला P1 आहे. ओके, त्याच्यानंतर अजून काय काय दिलेलं आहे, फ्लो ऑफ वॉटर विच इज Q. फ्लो ऑफ वॉटर म्हणजे काय असणार आहे, फ्लो ऑफ वॉटर काय असणार आहे Q प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन अँड वेलॉसिटी.
इथं आणि इथं ते आपल्याला दिलेलं आहे. मग सुरुवातीला गिवन जो प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. एच हाईट डिफरन्स जो किती आहे 7 मीटर. ओके. त्याच्यानंतर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ॲट बेस ज्याला आपण A1 म्हणू जो किती आहे 125 सेंटीमीटर स्क्वेअर याला एम केस मध्ये करावं लागेल आपल्याला. त्याच्यानंतर प्रेशर P1 किती आहे बेसला आपण 1 इंडेक्स ठेवलेला आहे 2.5 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. At the top, area of cross section is A2, which is 25 centimeter square, and Q, which is flow rate 3 into 10 raised to minus 2 meter cube per second. Okay, pressure at the top. So we have to find out P2, which is pressure at the top. आता ह्या गिवन क्वांटिटीज आपल्याला एम केस मध्ये कन्वर्ट कराव्या लागतील. बाकीच्या सगळ्या एम केस मध्ये ह्या दोन नाहीये. मग कसे करणार 125 इंटू 10⁻1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻⁻2 मीटर स्क्वेअर केलं तर काय होईल 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. इथं पण काय येईल 25 इंटू 10⁻⁻4 मीटर स्क्वेअर. ओके. नाव we can use Bernoulli's equation at the top and at the bottom. इथं आणि इथं आपण बर्नॉलीज इक्वेशन्स यूज करू शकतो. इथं असणारी वेलॉसिटी असेल v1, इथं असणारी वेलॉसिटी असणार आहे v2. ओके. सो युजिंग Bernoulli's equation at top and bottom of pipe. Bernoulli's इक्वेशन कसं सबस्टिट्यूट यूज करता येईल आपल्याला. आपल्याला माहिती आहे बर्नॉलीज इक्वेशन काय आहे पी प्लस 1/2 रो व्ही स्क्वेअर प्लस रो जी एच इज इक्वल टू कॉन्स्टंट. बॉटमला काय असणार आहे प्रेशर असणार आहे P1 प्लस 1/2 रो तिथं असणारे वेलॉसिटी V1 स्क्वेअर प्लस रो जी बॉटमला आपण H1 म्हणूया. आता हॉरिझॉन्टल नाही आहे पाईप हा व्हर्टिकल आहे इज इक्वल टू काय असेल प्रेशर P2 प्लस 1/2 रो वेलॉसिटी असेल V2 स्क्वेअर प्लस रो जी H2 म्हणजे इथली हाईट. ओके. आपल्याला ह्या इक्वेशन वरून P2 फाइंड आउट करता येईल. सो P2 इज इक्वल टू काय येईल P1 प्लस इथं काय होईल आता 1/2 रो V1 स्क्वेअर. हे बा हे सगळं आपल्याला लेफ्ट हँड साईडला घ्यायचं. हे घेतलं तर काय येईल 1/2 रो या दोघातून कॉमन येईल. सो V1 स्क्वेअर मायनस V2 स्क्वेअर प्लस रो इंटू जी इथं आहे H1 आणि इथं आहे H2. सो इथं काय येईल H1 मायनस H2. ओके. नाव हे जे इक्वेशन आहे या इक्वेशन मध्ये काय काय दिलेलं आहे आपल्याला पहा P1 दिलेलं आहे रो डेन्सिटी दिलेली आहे. ठीक आहे आपल्याला माहिती आहे 10⁻³ kg पर मीटर क्यूब. V1 आणि V2 दिलेलं नाहीये. ओके. त्याच्यानंतर H1 H2 मायनस H1 दिलेलं आहे. इथं निगेटिव्ह आहे -7 मीटर. ओके. हे दिलेलं आहे H1 मायनस H2 हे किती असणार आहे -7 मीटर. हे H2 आणि हे H1. जर H2 मायनस H1 घेतलं आपण तर ते 7 मीटर असेल. H1 मायनस H2 घेतलं तर ते -7 मीटर असेल. ओके. हे दिलेलं आहे आपल्याला. मग कॉल दिस एज इक्वेशन 1. हे माहिती आपल्याला हे माहिती आहे पण V1 आणि V2 फाइंड आउट करावं लागेल. सो फॉर दॅट युजिंग इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. इक्वेशन ऑफ कंटिन्युटी काय आपला क्यू रेट ऑफ फ्लो काय असणार आहे ए इंटू व्ही काय कॉन्स्टंट. मग बॉटम आणि टॉपला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A1 वेलॉसिटी आहे V1 आणि टॉपला काय आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A2 आणि वेलॉसिटी आहे V2. ओके.
आता ह्या इक्वेशनवरून आपल्याला V1 आणि V2 फाइंड आउट करता येईल. मग पहा V1 काय येईल, आता आपल्याला Q दिलेलं आहे, मग V1 इज इक्वल टू काय असणार आहे, Q डिवायडेड बाय A1 अँड V2 काय असणार आहे, Q डिवायडेड बाय A2. हा A2 लेफ्ट हँड साईडला घेतला, हा A1 पण आपण लेफ्ट हँड साईडला घेतला. हे आपण इक्वेशन मध्ये 1 मध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. ओके, सो वी गेट P2 is equal to P1 plus 1 half rho into V1 square. V1 square केला आपण तर काय येईल, Q1 Q square divided by A1 square मायनस इथं काय येईल आपला Q square divided by A2 square. ओके, अँड मायनस रो G इंटू H. हे मायनस का घेतलं मी तुम्हाला सांगितलं, कारण H1 मायनस H2 मायनस H1 हे 7 मीटर आहे, पण H1 मायनस H2 काय असणार आहे, -7 मीटर. त्यामुळे काय असणार आहे, मायनस रो G H. ओके, नाव ह्याच्यातून जर आपण Q स्क्वेअर कॉमन काढला तर इथं काय राहील, 1/A1 स्क्वेअर मायनस 1/A2 स्क्वेअर. आता गिवन व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या. सो दिस इज इक्वल टू P1 किती आहे, 2.5 इंटू 10⁵. एम केसमध्ये घ्यायचं आहे सगळं, प्लस 1/2 रो जे किती आहे 10⁵ इंटू Q. Q किती दिलेलं आहे आपल्याला, 3 इंटू 10⁻² मल्टिप्लाय बाय 1/A1 स्क्वेअर. A1 किती दिलेलं आहे आपल्याला, 125. ओके, स्क्वेअर. आता त्याला आपण एम केस मध्ये केला तर याचा 10⁻8 होईल. ओके, 125 स्क्वेअर 10⁻4 स्क्वेअर 10⁻8 होईल, मायनस 1 डिवायडेड बाय हे किती दिलेलं आहे आपल्याला, 25 10⁻4 स्क्वेअर. ओके, म्हणजे 25 स्क्वेअर आणि इथं होईल 10⁻8 मायनस रो 10⁻3 G 9.8 आणि H किती आहे 7. सो दिस इज इक्वल टू, कॅल्क्युलेशन करताना आता काय करा, हे तुम्हाला माहिती आहे, हे याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची सेपरेट. ओके, आणि ह्या सगळ्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची सेपरेट, आणि नंतर ती हे दोन ऍड करा आणि त्याच्यातून हे सबस्ट्रॅक्ट करा. मग आता कसं होईल, हे कॅल्क्युलेट करणार 10⁻8 आहे, हे न्यूमरेटरला गेला तर काय होईल 10⁸. 10⁸ याच्यातून आणि याच्यातून कॉमन काढला, इकडे घेतला मी. ओके, तर 10⁸ इथं केला तर आपलं काय येईल, प्लस केला तर काय होईल, 8 मधून 2 गेले म्हणजे इथे राहील 10⁶. हा 10⁶, हा 10�3, इथे किती राहणार आहे आपलं 10⁹. ओके, अँड 3 इंटू 10⁹ याला डिवायडेड बाय 2 केलं तुम्ही तर इथे येईल तुमचं 1.5 इंटू 10⁹. सो 1.5 इंटू 10⁹, 1 डिवायडेड बाय 125 स्क्वेअर मायनस 1 डिवायडेड बाय 25 स्क्वेअर. हे आधी सॉल्व करा. 1/125 स्क्वेअर मायनस 1/25 स्क्वेअर. ओके, हे पण निगेटिव्ह येईल, हे पण निगेटिव्ह येईल, याच्यातून हे दोन्ही सबस्ट्रॅक्ट होतील, अँड यू विल गेट P2 ॲज 1.81 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे दोन्ही निगेटिव्ह येणार आहेत, हे सेपरेट कॅल्क्युलेट करा आणि हे सेपरेट कॅल्क्युलेट करा. हे दोन्ही याच्यातून सबस्ट्रॅक्ट केलं तर येणारी व्हॅल्यू याच्यापेक्षा कमी आहे, जी असणार आहे 1.85 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ P2. ओके, P2 काय असणार आहे, प्रेशर ॲट द टॉप. इथं कमी असणार आहे, आपल्याला माहिती आहे वॉटर नेहमी जिकडं हाय प्रेशर आहे, इथं हाय प्रेशर पासून कुठं फ्लो होणार आहे, लो प्रेशरकडे. ओके, जे टॉपला असेल. राहिलेले प्रॉब्लेम आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये सोडूया.